शनिदेवांचा जन्म का झाला आणि स्वतःच्या वडिलांनी म्हणजे सूर्यदेवांनी त्यांचा तिरस्कार का केला? शनिदेवांची ही कथा बघितल्यानंतर तुमची सुद्धा तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. सूर्यदेवांचा विवाह विश्वकर्मा यांची कन्या संजना तिच्याशी झाला होता. संजनाला सूर्यदेवाचे प्रखार तेज सहन होत नसे. या तेजापासून सुटका मिळवण्यासाठी आणि तपश्चर्या करण्यासाठी संजनाने एक युक्ती केली. तिने स्वतःचा हुबेहूब दिसणारा सावलीला जन्म दिला आणि तिचे नाव ठेवले छाया. संजनाने छायाला आपले रूप देऊन सर्व देवांच्या सेवेत ठेवले आणि स्वतः जंगलात तपश्चर्येस निघून गेल्या. पण सूर्यदेवांना याबद्दल काहीच माहीत नव्हते. छायादेवी जेव्हा गरुदर होती तेव्हा श्री भगवान शिवाच्या भक्तीत कठोर तपश्चर्येत पूर्णपणे मग्न होती. उन्हात आणि उपास तपास करून तपस्या केल्यामुळे तिचा गर्भ काळा पडला होता. परिणामी जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला तेव्हा त्याचा वर्ण अत्यंत काळ आणि उग्र होता. पण सूर्यदेवाने जेव्हा आपल्या मुलाचा काळा वर्ण पाहिला तेव्हा त्याने छायादेवीवर संशय घेतला. हा माझा पुत्र असूच शकत नाही असे म्हणून सूर्यदेवाने शनिदेवाचा आणि त्याची आई छायादेवीचा अपमान केला. परंतु माता छायाचा हा अपमान पाहून बालक शनीला अत्यंत राग आला. शनिदेवाने जेव्हा संगीत क्रोधाने आपल्या वडिलांकडे पाहिले तेव्हा त्याच्या क्रूरदृष्टीमुळे सूर्यदेवांना काहींना कुष्ठरोग झाला. पुढे भगवान शिवाने मध्यस्थी करून सूर्यदेवांना त्याच्या चुकीची जाणीव करून दिली आणि तेव्हा सूर्यदेवांनी त्यांची संगीत क्षमा मागितली. शनिदेव लहानपणापासूनच आईप्रमाणे भगवान शिवाचे परम भक्त होते. वडिलांच्याकडून मिळालेल्या तिरस्कारानंतर त्यांनी शिवजींची कठोर तपस्या केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले. शिवजीने शनिदेवांना वरदान दिले, तू नवग्रहामध्ये सर्वात श्रेष्ठ स्थान मिळवशील. तू केवळ मानवांचा नव्हे तर देव, असुर, गंधर्व आणि संपूर्ण सृष्टीचा न्यायाधीश असशील. माणसाला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ देण्याचे काम तुझे असेल. हे वरदान देऊन शिव तेथून निघून